अरे काय म्हणतो छापरकोंडा कुठं चालला रे बा एवढा काय काय निघाला वाटते कुठं चालला काय माहित बा. अरे काहीच नाही, ट्रॅक्टरवाल्याच्या घरी चाललो होतो. हरभरा पेरा जायचं, पेरा म्हटलं वातावरण बरं आहे. अरे बापरे लयच लवकर पेरू राहिला राजा. अबे थंडी तर पडू दे जराशी. काय निघत नाही ना अजून. काय लय का माणूस आहे, थांब ना जरा सदम धरणं का पाणी गिनी आहे तो अपेक्षा सगळंच आहे. अरे राजा तुमचं बरोबर आहे, पण कसं रस्त्याचा वांदा आहे ना. मग कसं ते त्यानं पेरला तर मग अजून वांदा आहे. मला ट्रॅक्टर नेता येत नाही, मग त्याच्या उभ्या पिकातून न्याय लागते. त्याच्यापेक्षा आपलं पहिले पेरला बरं, निघू का नाही निघू जा बघा तिकडे. बरं आहे बा. पेर 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 मस्त, काही विषय नाही. पण निघते निघते आरामाने निघते. घे टोले. हो तिकडेच चाललो होतो. आहे का कोणाचा ट्रॅक्टर खाली दिसला का तुम्हाला तिकडे मंदिराकडे? दिसते कोणाचं ट्रॅक्टर म्हणलं तिकडे. काय आपलं कसं तसं काही नाही, कोणाच्या यानं पेरतो आपण. नाही तिकडे तर काही गेलो नाही गड्या मी. जाय पाय ना आज भेटतेस कोणाचं ना कोणाचं. रिकामीच राहायचं. ट्रॅक्टर का घाट आहे का आपल्या गावातनी. आपल्या पुऱ्या तालुक्याचे ट्रॅक्टर आपल्याच गावात पडेल आहेत ना. जाय जाय भेटते तुले. काही टेन्शन घेऊ नको. पेर मस्त आरामाने पेर. पाणी घेऊन देऊन दे. दिवसाची अटेंड लाईनचा काय मेळ आहे काय सांग बरं. लाईन का लाईन सोमवारपासून दिवसा नाही आहे. रातची लाईन आहे तर रातच्यानं 1:45 वाजता लाईन येते आणि 9 वाजता जाते. अरे रे रे हे कोणता टाईम टेबल आहे महाबीन. रातचे 2 वाजता का लाईन येणं होय का 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 झोपाव नाही महाबीन. आता हे काय धंदा काय धंदा लावला आहे नाही. न 2ले येते 9ले जाते. कसं रे बा हे. टाइम टेबल काय चालायच्या मनमानी येत नाही. हां बरोबर आहे. आता कसं आपल्याला पेरा लागते. दिवसाच्या लाईनवर लाईन टिकत नाही, बार बार फ्यूज जाते. मजा नाही त्या गोष्टीत नाही. त्यापेक्षा रातच्या लाईनवर पेरलेलं पुरं. अलाराम लावायचा मस्त, आपलं मोटरचं बटन दाबलं की झोपलंच आहे. डुकराचं काही टेन्शन नाही. तसं पण चालू असल्यावर काही येत नाहीत म्हणा. औषध लावलं होतं मी तसं त्या हरभऱ्याले पेराच्या आधी. पण तर असं काही ना काही आपलं बॅटरी मारा लागते. हो हो तसं तर काही म्हणा पाणी चालू असल्यावर येत नाहीत म्हणा ते. पण पहिली शिप आहे तर कसं काही सांगता नसते. हरभरा कोणता आणला तर बॅग कोणती आणली तो हरभऱ्याची सांग बरं. बॅग का हो तेच आपला 92 कोणता जॅकी 92 आहे का, तर तेच पेरत असतो आम्ही. आमच्या वावराले ते बरोबर सूट होते. जॅकी 92 आहे ते तेच होते. असं का. हो 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 बरोबर आहे. तुमच्या इकडे जॅकी बॅनवर येते मस्त. आमच्या इकडे काही येत नाही तेवढा. दप्तरी आणला गाड्या म्या थांबतो जरा 2-4 दिवस पेराचं मी. कसं थंडी नाही काही नाही. थंडी पाहिजे हरभऱ्याला खरं सांगायचं म्हणजे तर. हो थंडी तर पाहिजेच म्हणा, पण मला इलाज नाही ना, पेराच लागते मला. त्याच्यानं मग हातपाय टेकले ना आपले. देवाच्या भरोश्यावर काम आहे आपलं. जे निघन ते निघन. बरं बरं. हो ना हो ना ते तर आहेच म्हणा. ते कसं आपल्या हातचं नाही ना मग ते बरोबर आहे. बरं केलं मग ते. काय सावा काय ठेवला म्हणलं का हरभऱ्याचा का जे सोयाबीन पेरतं त्याच साव्यात पेरू राहिला. जरासा मोठा ठेव. जरा झाड फैलते जरा मालगील लागते चांगला. सावा जरासा मोठाच ठेव. 2 फूट सावा ठेव. तू ऐक माय 2-2.5 फूट अडीच नाही म्हणा पण 2 फूट तरी सावा ठेव. अरे हो माया ते विचार आहे, पण ट्रॅक्टरवाला भेटत नाही त्या सावायवाला. हां तर कसं 1500 शिल्लक द्यायला लागते मग त्याला. आणि इकडून तिकडून द्यायला गेलं तरी ॲडजस्टमेंट करत नाही ते. 2 फूट सावा भेटणं जरा मुश्किलच आहे. दुसऱ्या गावातून ट्रॅक्टर लागते मग. पाय तो आता काय तर माझी इच्छा 2 फूट साव्यातच पेरायची आहे. कसं लय जणांनी पेरलं मागच्या वर्षी. आवरेज लय जणांना आले तर भेटते ना. पाय ना जरासा 500-600 शिल्लक गेलेच चालन. पण सावा तू 2 फुटातच पेर माया ऐकशील तर. आखरी तू म्हणशील मले नाही भाऊ तुम्ही सांगितलं होतं ऐकलं नाही राजानं. तू ऐक माया 2 फुटाच्या साव्यात पेर. आज नाही उद्या पेर. इकडे तिकडे काही ॲडजस्टमेंट कर. 2 फुटात पेर तुला. पाहा लागन बा. आता मग 1-2 फोन लावतो तिकडे. घोड्यात आहे म्हणे कोणाचं तरी ट्रॅक्टर. त्याला पाहा लागन विचारून मग भेटते का तर. शंकर भाऊले लावतो फोन. पाहतो विचारून मग भेटलं तर भेटलं. कसं झालं ॲडजस्टमेंट तेवढं कसं बरं राहते. ते कसं झाडाला मग जरा हवा घ्यावं लागते. हो ना लागत ना हवा घेवा तर लागतेच. पण तू पेर ऐक माया तू 2 फुटाच्या साव्यातच पेर. बरं मग बाकी काय म्हणते आपलं मतदान. लयच गाड्या फिरू राहिल्या बा प्रचाराच्या. काय मिळायचं काय वाटतं तुला काय कोणा सीट निघन रे बा. जाऊ द्या ना तिकडे. ज्याची निघन त्याची निघन. आपल्याला काय करायला लागते, आपण आपले कामं करायचे. डुकरं बी सतावर राहिलेत ना म्हणते तिकडे. त्या यानं पेरला काल त्या दिवशी राहील ना त्याच्यावरातले सतावर राहिले राहते म्हणते डुकरं. इकून तिकून जरा डोईका लागला तर बाधा वंगण देऊ राहिले म्हणते ते. सांगा मग अशानं काय करावं. आता 2-3 किलो हरभरा खाल्ला त्याचा त्या दिवशी. डुकराचा भरला घोर आहे बा. काय ती झटका बॅटरी पहिला भलीच मागात जाते ते. त्यापेक्षा जरासं 2 दिवस नाही झोपलेलं पुरलं. जाऊ द्या ना हो तिकडे. जे होईन ते होईन. 2-4 किलो असं समजायचं की पेरलाच नाही. खाऊ द्या जे खायचं ते मस्त आरामात झोपायचं. जरासं शेवाला तर बाईची 5 बॅटरी गिटरी मारून. कुत्रं नाही का तुमच्या वावरात नाही. जरासं कुत्रं नेत जा जरासं. ते आधार होते जरासा कसं आहे. सोबती असेल ना तुम्हाला तिकडे कोणी ना कोणी. हो सोबत्याचं काही पाहायचं काम नाही म्हणा. लय जण आहेत तिकडे. गावंडे आहेत आपले. लय जण आहे तिकडे. काही तसं टेन्शन नाही. राजा भाऊ आहेत. इकून तिकून राहतेच कोण ना कोणी उभरतच राहते तर. येते चेव तसा काही लोड नाही. पाहा लागेल आता कसं काय होतं. निघते म्हणा तसं हरभरा. आपल्या वावरात नाही हरभऱ्याचा आवरे 13 आणि 14 आहे. काही लिहून द्या. हो कायच्या जमीन आहे ना तुमच्या. बरोबर आहे येणारच आहे आवरेज. ते धरणाचं काय झालं. धरणाचं आपलं कसं जाते काय तुमचं वावर. ते आलेत ना माणसाला आले.
काय मेळ आहे काय माहीत बा, आराखडा नकाशा दाखवून राहिलेत ते. जे काय आहे ते आपल्या हाती नाही. आता जे पाहू आता काय तर सध्या आपल्या 2-4 वर्ष काही फिकरच नाही म्हणा. पाहू मग पुढे म्हणलं तर मग काय आता आपल्या हात नाही, सरकारी काम आहे ते. झालं धरण, नाही तर नाही झालं. आपल्याला काही फरक नाही पडत त्याचा. गाव नाही जात आपलं, काही टेन्शन घेऊ नका, गाव जाणारच नाही आपलं. नाही गाव तर जरा जातच नाही म्हणा, कारण रोटच गाव आहे ना आपलं. गाव नाही जात, पण वावराचं काही सांगता नाही. तिकडे पोगातातले पुरे घरं वावरं चालले म्हणते ना. हां आपल्याला धोका तर नाही म्हणा तसा, गावाला धोका नाही, पण वावरं घेवरं जातेच समजा जवळपासचे. तुमचं तर काही सांगता नाही येत, पण तुमच्या पलीकडे जे आहे ते वावरं निकाल जाणार आहे असं ऐकलं गड्या मी. हो ते तर मी ऐकलं म्हणा, पण पाहू आता काय होते तर. लाईनवाले बिन राजा कसं आहे म्हणता नाही येत, पण दिवसात यायला पाहिजे नाही, बरोबर आहे ना. भलाई मला लोड येते ते बरोबर आहे म्हणा, लोड येणारच आहे, पण काही ना काही जरा असं एवढं तर करायला पाहिजे का नाही. टीओ आम्ही टाका, फ्यूजा आम्ही टाका, रातचे जाऊन हे काय करते रे. होणार राजा निरा झोपा काढते ते सबस्टेशनवाले. या समजायला पाहिजे नाही यायले बा, काय अडचण आहे काय, फिरू नाही पाहत नाही तर फॉल्ट सांगितला हो बस आज करून टाकू तुमचं काय आहे तर. अरे आमचं नाही ते तुमचंच काम आहे ना. हां आमचं कसं पण राहील तुम्ही. जाऊ द्या बा आता काय आहे तर. पाहू काय होते तर. चला येऊ का मी, जरा ट्रॅक्टर पाहतो, पाहा लागेल कोणाचं भेटते का तर 2 फुटावाला, नाही तर मग बस जे आहे ते आहे आपलं. चला भेटू मग. हो ये तू, कसं उशीर नको करू, दिवसा पेरून टाक. रातच्यानं मग कसं ते बेरबार होते, काही समजत नाही, ते मेळ नाही येत. दिवसात पेरून टाक, दिवसाच्या दुपाच्या आत, आणि घे तेवढं करून पाईप गिप जोडून दे बस. पायटी सुरू करायचं काम, पायटी लाईन नाही रातची जाटे लाईन, मग काय तुला आज जोडणं आहे. बरं दे मग काय करून ते काय करायचं ते पेरून टाक मस्त आरामात. चला ठीक आहे मग, येऊ का मग, चला भेटू मग. करा मग सबस्क्राईब, लाईक करा.